श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आम्हाला जायचं होतं दुम्मस, कारण आपल्या घरी आलेले होते पाहुणे. हा व्हिडिओ खूपच दिवस झाले बनवलेला होता, पण आपल्याला टाकायला वेळच नाही भेटला आणि काही प्रॉब्लेम आले, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवण्यानं पण सोडून दिलं होतं 1-2 महिने. पण असं वाटलं की आपली इतकी लाखाची आयडिया आपण का व्हिडिओ बनवू नये, म्हणून तोच डोक्यामध्ये माझ्या फिरत होता, म्हणून मी परत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. पाहुणे आले होते, त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं दुम्मसला जाण्यासाठी आम्ही आमच्या रिक्षामध्ये बसलो, कारण रिक्षा आपली स्वतःचीच आहे. मुलीला येत होती झोप, की झोपेचं नाटक करत होती हे तिलाच माहिती. इथून आम्ही बघू शकता, हा लागला आम्हाला सिटी राईट रोड. ती जी लाल बस दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड बसू शकता. 30 रुपयाचं तिकीट घेऊन संध्याकाळपर्यंत अनलिमिटेड मुसाफरी करू शकता. त्याच्यानंतर दुम्मस रोड लागलेला आहे. हा रोड इतका मस्त असा वाटत होता, कारण ह्या रोडाने VR मॉल, रावलाज मॉल, स्टार बाजार खूप सारे असे मॉल लागतात. त्याच्यानंतर खूपच असा आनंद आम्ही जाण्याचा घेत होतो, कारण मुलांनाही पहिल्याच वेळेस दुम्मस बघायला मिळणार होतं आणि मावशी काका आणि भाऊ यांना पण दुम्मस हे पहिल्यांदाच बघणार होते, कारण आता तिथं नवीन नवीन वस्तू बनलेल्या आहेत. आम्ही इथे पहिल्यांदाच बघणार होतो. रील्समध्ये तर बघतच होतो, पण त्याची रील्समध्ये बघण्याची आणि प्रत्यक्षात बघण्याची मजा ही वेगळीच असते. हे जे टँकर दिसत आहे हे झाडाला पाणी देण्यासाठी आहे, आणि आपण पोहोचलेला आहे सुरत एअरपोर्ट. हे आहे सुरतचा हवाई अड्डा. इथं प्रत्येक प्रकारची विमाने इथं थांबतात. त्याच्यानंतर आता थोड्याच अंतरावर आपला दुम्मस राहिलेला आहे. चला तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा. मुलांना तर दुम्मस बघण्याची खूपच अशी इच्छा होती, कारण दुम्मस कधी येईल आणि कधी आपण पाण्यामध्ये खेळू याचा आनंद त्यांना घ्यायचा होता. तर चला, आता आपलं दुम्मस जवळच आलेलं आहे. बघू शकता तुम्ही. व्हिडिओ हा मी स्पीड वाढवला, कारण काय प्रत्येक असं रोडाने ये जा करण्याचं सर्व चालूच होतं, त्याच्यामुळे कुठं व्हिडिओ बनवला आणि कुठं बनवला नाही. कारण दुम्मस हे माझ्या घरापासून खूपच लांब अंतरावर आहे, 40-50 किलोमीटर अंतरावरती. चला तर आता आपण दुम्मसला पोहोचलो आहे, कारण मुलांनी खूपच असे पाण्याचा एन्जॉय केला. काही रील्स बनवल्या, मी पण रील्स बनवल्या, कारण रील्स मला आवडते बनवायला. तो हा माझा एक छंद आहे. आणि मुलांनी पण पाण्याचा खूप एन्जॉय घेतला. मिस्टरांनी घेतला. मावशी आणि काका त्यांना पाण्यात जाण्याची भीती वाटत होती, म्हणून ते साईडला बसले होते. मावशीचा मुलगा आणि मामाचा मुलगा ते पण एन्जॉय करतच होते. बघू शकता तुम्हाला, कारण व्हिडिओ हा पाण्यात जाण्याची मज्जा मला पण आवडते, पण मी दुरूनच व्हिडिओ घेत होते. मला भीती वाटत होती की मोबाईल पाण्यात पडला तर आपल्याला परत मोबाईल मिळणार नाही. काही रील्स बनवल्यानंतर मला पण पाण्यात जायची इच्छा होत होती, म्हणून मी थोड्याच पाण्यामध्ये मी गेली. बघू शकता, मावशीचा मुलगा आणि मामाचा मुलगा हे फोटो काढत होते, कारण ते पहिल्यांदाच आले होते आणि ते पण धुम्मसची मजा घेणार नाही तर कुठे घेणार, कारण त्यांच्या संभाजीनगरमध्ये काही असा समुद्र नाही आहे की ते मजा घेतील. मग बघू शकता, हे विमान खूपच खालून जात होतं. मी मुलांचे काही व्हिडिओ बनवले, त्यांच्या रील्स बनवल्या, त्यांना पण असे स्लो मोशनमध्ये त्यांचे व्हिडिओ काढले. खूपच जण खूपच दुरून येत असतात. आणि राहिला प्रश्न, तिथे तुम्ही कोणत्याही गाडीवरती बसा किंवा कॅमेलवरती बसा, प्रत्येक माणसाचं हे 100 रुपये तिकीट आहे. मुलं मला हाय करत होते, कारण त्यांना माहिती आहे मम्मी व्हिडिओ बनवत होती. मुलीला तर तोंड बघून कसं करत होती. ही प्रत्येक जी गाडी आहे, कॅमल आहे, त्याच्यामध्ये वरती बसण्याचं हे 100 रुपये तिकीट आहे. पुढे तर मी पण बसलेली आहे. मी कशावरती बसलेली आहे हे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. इथं मुलं, मामाचा मुलगा आणि मावशीचा मुलगा हे 200 रुपये देऊन 4 जण त्याच्यामध्ये बसले होते. ते खूपच अंतरावर गेले आणि मला म्हणत होते की दीदी व्हिडिओ बनव, म्हणून मी त्यांचा व्हिडिओ बनवला. आणि आता मी पण बसलेली आहे मावशीच्या मुलासोबत, मी, माझी मुलगी. मला पण खूपच आनंद वाटत होता, कारण मी पहिल्यांदाच इथं बसलेली होती. आम्ही 150 रुपये देऊन 2 जण बसले, कारण ते 4 जण बसले होते म्हणून 200 घेतले आणि आम्ही 2च होतो आणि मुलगी होती, त्याच्यामुळे त्यांनी कमी पैसे घेतले. हे आहे दुम्मस.
बघू शकता तुम्ही, खूपच असं मजा वाटत होती. आपण आपल्या गाडीवर बसतो तेव्हा मजा नाही येत आणि आपण पैसे देऊन दुसऱ्याच्या गाडीवर बसतो तेव्हा असा आपल्याला आनंद वाटतो की हा गगनात मावल्यासारखं होत नाही. मग धुमसला आले आणि मॅगी नाही खाल्ली असं कधी होणारच नाही. ही होती भेळ, मकई भेळ. मला तर ही खूप आज आवडते. जेव्हा 50 रुपये तिकीट होतं तेव्हाही मी ती खाल्ली आणि आता 60 रुपये होतं. बघू शकता आम्ही इथं दगडावरती आलो, इथून काही फोटो वगैरेच काढले आणि इथून धुमसचा रिव्ह्यू कसा दिसत होता. जे दूरवरती दिसत आहे ते आहेत आपले जहाज, जे ट्रान्सपोर्ट करतात, माल वाहतूक नेतात. आणि परत अजून एक विमानाला मी म्हटलं चला आपण विमानात जाते, तर मला खूपच खालून विमान बघण्याची खूपच आवश्यकता होती. हे तुम्हाला दूर दिसत असेल पण खूपच हे विमानं खालून जात होते. आणि जे नवीन ठिकाण आहे की आता जे नवीन बनवलेले आहे धुमसमध्ये, ते बघू शकता हे आहेत. खूपच असं भारी वातावरण बनवलेलं आहे. आम्ही चालत चालत जात होतो, काही व्हिडिओ शूट केले, काही फोटो काढले आणि हे तुम्हाला धुमसचा रिव्ह्यू दिसतच आहे. हे सर्व नवीन बनवलेलं होतं आणि हे सर्व आम्ही बघितलं होतं रील्सवरतीच, इंस्टाग्रामच्या रील्सवरती. पण प्रत्यक्षात बघण्याची खूपच अशी इच्छा होती. आणि बघू शकता हे नवीन नवीन झाडं झुडपं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, खूपच असं छान बनवलेलं होतं चालणाऱ्यांसाठी आणि छोट्या मुलांसाठीही बनवलेलं होतं. ते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे मुलांसाठी काय बनवलेलं आहे काय नाही. लसरपट्टी अशा वेगवेगळ्या खेळण्याच्या वस्तू बनवल्या आहेत. मग मी पण मुलांना घेऊन आले कारण त्यांना खेळायची मजा घेत होते. तर मुलगी ही लसरपट्टीवरती खेळत होती. लसरपट्टी म्हणजे आपल्यामध्ये त्याला घसरगुंडी म्हणतात. हे नवनवीन असे वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेले होते. तर मुलांना ही लसरपट्टी खेळण्याची मजा खूपच येत होती. त्याच्यानंतर मुलगा हा वरती चढला, जसं की आपण स्टंट करतो त्यासारखं हे इथं होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या लसरपट्टी होत्या आणि झोके पण होते, त्याला गुजरातीमध्ये हिसका म्हणतात. आता मुलगी पण आता झोक्यावरती बसलेली होती. आता ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये झोक्यावरती बसलेली दिसणारच आहे. छोट्या छोट्या मुलांना हे खेळण्यासाठी नवीन असं होतं आणि मुलगा बघू शकता याच्यावरती चढलेला आहे माझा मुलगा आणि तो तिथून त्याला असं वाटतं मम्मी फोटो काढते म्हणून असा पोज दावत होता. आणि मुलांना खेळण्यासाठी खूपच अशी छान लसरपट्टी, हिसके, नवनवीन प्रकारच्या अशा वस्तू तिथे आहेत. जर तुम्ही धुमसला जर गेला नसाल तर अवश्य जा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मुलीला झोके खेळण्याची खूपच अशी मजा येत होती. माझ्या मुलीचं नाव आहे लावण्या आणि मुलाचं नाव आहे अनुप. इथं मी तिचा स्लो मोशन असा व्हिडिओ बनवला होता कारण मला वरती रील्स बनवायची होती, म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला स्लो मोशन दिसत असेल. तुम्ही जर सुरतमधून आपले व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल. तुम्हाला मी गुरुकुलचा जिथं फिरायला जाईल तिथले व्हिडिओ मी टाकणारच आहे. आता श्रावण महिना लागेल तेव्हा सिद्धनाथ महादेव मंदिर हे सगळे पायी जातात, तो पण मी व्हिडिओ ज्या दिवशी जाईल त्या दिवशी बनवेल आणि तुम्हाला टाकेल. धुमसला जाण्याची ही मजा वेगळीच असते. मुलांची हौस ही पूर्ण झाली कारण त्यांना रविवारी सुट्टी असते, तेव्हा त्यांना कुठं फिरायला जायला भेटते. नाहीतर ती 12 ते 6 हे शाळेतच असतात. चला तर मग नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि परत खालून एक विमान गेलं. खूपच अशी खालून विमानं जातच असतात, तुम्ही त्याचा आनंद घ्या. आणि बघू शकता इथून आम्ही आता रिक्षात बसण्याची तयारी करत होतो कारण इथून रिक्षा खूपच अशी वाहनं लागलेली असतात, म्हणून थोड्या दूर अंतरावर आपण रिक्षा लावलेली होती. चला तर मग बाय.